नमस्कार, रेसिपी बाय शुभांगी मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत तांदळाची खीर। तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे। त्यामध्ये भिजवलेले अर्धी वाटी तांदूळ मी घेतलेले आहे, अर्धी वाटी नारळाचा चव, आणि हे आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक दळून घेणार आहोत। तर पाहू शकता मी इथे मिक्सरला बारीक केलेला आहे। त्यानंतर मी इथे गॅस पेटवून त्यावर एक पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत। तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आपण कट केलेले बदाम आणि काजू यांचे काप टाकून घेणार आहोत आणि हे 1-2 मिनिट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर पाहू शकता आपले बदाम हलकेसे ब्राउन झाले आहेत। हे आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। या स्टेजला आपण यामध्ये 1 कप पाणी टाकून घेणार आहोत आणि पाण्याला एक उकळी येऊन देणार आहोत। तर पाहू शकता पाण्याला उकळी आले आहे। त्यामध्ये आपण जे मिक्सरला फिरून घेतलेलं खोबरं आणि तांदळाचं वाटण आहे ते मिक्स करून घेणार आहोत आणि चमच्याच्या मदतीने एकसारखं ढवळून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही। पहा, तर मी इथे अर्धी वाटी साखर यामध्ये टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। यानंतर यामध्ये 1 कप दूध आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। परतून घेतलेले बदामाचे काप यामध्ये टाकून घेतलेले आहेत। वेलची, जायफळ पूड आणि चवीनुसार मीठ टाकून आपण 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर इथे आपली खीर तयार झालेली आहे। तर मी ही एका बाउल मध्ये काढून घेत आहे। तर तांदळाच्या खिरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा